आज आपण निर्माणधीन श्री दत्त टेकडी मेटाउमरी या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू निर्माणाधीन श्री दत्त टेकडी मेटाउमरी श्री दत्तात्रय प्रभू जन्म सोहळा आज या ठिकाणी साजरा होत आहे। आणि या टेकडीवरती या मंदिराची जे देखरेख कमिटी आहे ती सर्व कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं आज यांचा कोणत्या कार्यक्रमाचा अशा पद्धतीचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सामोरील सुद्धा या निर्माणधीन मंदिर उभारण्यासाठी सामोर यांचा काय प्रयत्न असणार आहे आणि या ज्या जयंतीच्या निमित्ताने जन्म महोत्सवाच्या निमित्ताने दत्तात्रय भक्तांना त्यांना काय सांगायचं आहे तर आपण जाणूया। या ठिकाणी ज्यांना या सर्व कार्यक्रमाची विस्तृत जानकारी आहे। दादा आपलं नाव? माझं नाव जनार्दन दादा दर्यापूरकर मेटाउमरी। मी कीर्तनाचा कार्यक्रम करतो त्या परमेश्वराची कृपा आणि माझ्या गुरुचा आशीर्वाद। आता दूर ठिकाणी समजा काही कोणी लोक बोलावतात मला तर खरोखर त्या परमेश्वराची एक कृपा आहे माझ्यावर, म्हणून तसा मी भव्य दिव्य काय सुश्रव्य कीर्तनकार नाही आहे, परंतु परमेश्वराच्या कृपेने सर्व कार्य बरोबर होते। आज मला या ठिकाणी बोलावलं त्या निमित्तानुसार आणि माझ्याकडून काही 4 शब्द मी सांगितले कीर्तन या रूपानं आणि सर्व मंडळीनं सर्व शांततेनं गोड करून घेतलं। एवढं बोलून मी आपलं तसेच या ठिकाणी कमिटीचे अध्यक्ष भाऊ आपलं पूर्ण नाव? मी श्री बाबाराव महिपतराव टिपले, राहणार मेटाउमरी, यातला मी रहिवासी आहो। ही आमची कमिटी आहे आणि आज दत्तात्रय प्रभू जन्मोत्सव या निमित्ताने निर्माणाधीन ही जागा आम्ही सर्व गावकरी मंडळींनी सर्वांनी मिळून ही जागा पसंत केली आणि इथे दत्तात्रय प्रभूचं मंदिर बनवायचं असं सर्व गावकऱ्यांच्या वतीने आम्ही आज इथे हा कार्यक्रम साजरा केला। त्या कार्यक्रमात आसपास 2-2.5 हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते। बरेच लोक निघून गेले, आता काही लोक आहे। तर दत्तात्रय प्रभू जन्मोत्सव, आज दत्तात्रय प्रभूचा जन्मोत्सव आहे। हा महानुभाव पंथ आहे। महानुभाव पंथ हा अनादी काळापासून सत्य सनातन धर्म आहे आणि दत्तात्रय प्रभू हे महानुभाव पंथाचे आदिकारण आहे आणि ते आदिकारण असल्यामुळे ते आमचे आद्य दैवत आहे आणि म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून हा इथे कार्यक्रमाचं आयोजन केलं। ही जागा मेटाउमरी, मोगाव, गिरोला, किनी, मांगली या 2-4 गावाच्या मधात ही गाव मेटाउमरीच्या हद्दीत आहे आणि त्यामुळे ह्या 2-4 गावांना याचा लाभ होईल, 2-4 गाव इथून दिसेल या उद्देशाने आम्ही ही जागा निवड केली आणि त्या परमेश्वराच्या असीम कृपा प्रसादाने आणि प्रसन्नतारूप मनोधर्माने ह्या जागेत आज हा कार्यक्रम परमेश्वराने आमच्याकडून साजरा करून घेतला। बस एवढंच मी सांगू इच्छितो। नाम बताओ।
सोहेल सरोडे, नागपुर मालवा और विदर्भ कुंभार विकास समिती माजी अध्यक्ष आहोत. ह्या कार्यक्रमाला ते आवर्जून आले. आवर्जून आले. आवर्जून आले. दत्तभक्त आहे ते. दत्तभक्त हे दत्तभक्त आमचे मामाजी आहे. हे या कार्यक्रमाला आवर्जून इथे आलेले आहेत आणि तसेच बाकी आमच्या गावातील मंडळी आहे, कुंभार समाज हे आहे, तसेच हे निळकंठराव सातपुते. बोला. दंड इथे आज दत्तजयंतीचा कार्यक्रम निर्माण केला आहे आणि तो चांगल्या तऱ्हेने पार पडला, त्यामुळे सर्वांचे मी आभार मानतो. आणि यानंतर अनिल भाऊ बोलतील, त्यांना विनंती करतो. हे झाल्यावर तुम्हाला बोला. भाऊ, काय सांगाल आपण या जन्मोत्सवाच्या निमित्ताने? आज इथे मेटाउमरी गावाजवळ श्री दत्त टेकडी इथे दत्त मंदिर स्थापन झालेलं आहे. आज इथं परमेश्वराच्या असीम कृपा प्रसादानं ह्या सर्व कार्यक्रम चालू आहे. अनंत ब्रह्मांड नायक सृष्टीचक्र चालक साधनदात्या परमेश्वरानं ह्या कार्यक्रम करून घेतला. त्याच्यात आम्ही सर्व गावकडी मंडळी परमेश्वराचे खूप खूप आभारी आहोत, कारण त्यांनी ह्या सर्व कार्यक्रम गोड करून घेतला. आणि सर्व मानवपंथीय आणि सर्व इथे जेवढे माझे मित्रमंडळी सर्व जमले, त्यांचे पण खूप खूप आभार मानतो, कारण त्यांनी आज इथे सर्व कार्यक्रमाला शोभा वाढवली. आज ते लोक नसते तर इथं कार्यक्रम व्यवस्थित नसता वाटला. आज सर्व लोक आले, माझे मित्रमंडळी, माझे गावकरी बंधू, यांनी सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वांना माझा मनपूर्वक दंडोत प्रणाम, तसाच देवाला माझा दंडोत प्रणाम. महाराष्ट्रातील मांडूभाऊ पंथाचे निर्माते आज त्यांची दत्तात्रय प्रभू जन्मोत्सव म्हणून महाराष्ट्रभर आज साजरा होत आहे. आज हिंगणा परिसरातील मेटाउमरी या दत्तात्रय टेकडीवरती सुद्धा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासून सुरू झाला. अनेक भक्तांनी या ठिकाणी आपली पूजा अर्चना केली, मंदिराला भेट दिली आणि या महाप्रसादाचा लाभ घेतला. असेच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे आज होत आहे. आणि आज या हिंगणा नगरीमध्ये मेटाउमरी परिसरामध्ये भक्तांनी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम केला आणि या सर्व भक्तांना या जन्मोत्सवाच्या आम्ही शुभेच्छा देतो. मी सोपान बेताल, पास महाराष्ट्र न्यूज आणि GD न्यूज. आपण या ठिकाणी आज या दत्तात्रय प्रभू सोहळ्यानिमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालेले. काय सांगाल आपण या कार्यक्रमाच्या संदर्भात? कार्यक्रम हे जोरात बोला. स्थळ एवढं रमणीक आहे. इथल्या स्थळाची जागा आमच्या गावामध्ये होती, पण आम्हाला आजपर्यंत माहिती नव्हती. तशी लोकांनी ती निवडून काढली आणि छान असं मंदिर तयार करणार आहे. धन्यवाद. एवढे बोलून आपण काय सांगाल? या हे आमच्या गावच्या सरपंच आहे. त्यावर पहिलं आपलं नाव आणि आपण सरपंच असल्यामुळे आपलं नाव सांगा. माझं नाव कविता अनिल धनोरे आहे. मेटाउमरी गावातली मी सरपंच आहे आणि आज इथे दत्त टेकडी म्हणून मंदिर उभारण्यात आलं आहे आणि उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. दत्त जयंतीनिमित्त इथे कार्यक्रम साजरा केला. आजीबाई आपण सरपंच राहून चुकले आहे. आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केला, काय सांगाल आपण? काय सांगाल? आपल्या काय प्रतिक्रिया आहे? चांगला झाला म्हणजे छान वाटते कार्यक्रम. असे कार्यक्रम झाले पाहिजे. असे झाले पाहिजे आणि होणार. अच्छा मांग अच्छा नेहमी झाले नसन दरवर्षी या ठिकाणी असा कार्यक्रम झाला पाहिजे. मंदिर उभारणी झाली पाहिजे. झाली पाहिजे. म्हणजे काय सांगाल तुम्ही? आज इथे दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. इथलं वातावरण फार रम्य आहे, सुंदर आहे, आल्हाददायक आहे आणि इथे दरवर्षी हा कार्यक्रम करण्यात यावा. आणि आम्ही सर्व गावकरी मंडळी, बाया, मुलं, मुले, जेंट्स लोक इथे आम्ही सहभाग होऊ आणि कार्यक्रमाची शोभा पण वाढवू. ठिकाणी
कार्यक्रम आयोजित केलेला आहे दत्तात्रय प्रभू जन्म सोहळा म्हणून. या कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी आलेले आहे. कसं वाटते तुम्हाला? खूप सुंदर वाटते. इथलं स्थळ खूप सुंदर वाटते हो ना? आणि इथं मंदिर पण झालं पाहिजे आणि अजून पण चांगली महिमा वाढली पाहिजे. वाढली हा. पाहिजे. यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल. हो. बरोबर. काय सांगा ना, आज तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी आलं? रम्य पहाडी आहे आणि हे दत्त टेकडी म्हणून पहाडी या ठिकाणी आता नवीन मंदिराच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये प्रेक्षणीय स्थळ म्हणून किंवा एक धार्मिक स्थळ म्हणून उभं करण्याचा सर्वांचा मानस आहे. आपल्याला काय वाटते आज आपण या ठिकाणी आले? आपल्याला कसं वाटते? या ठिकाणी स्थळ खूप प्रेक्षणीय वाटत आहे आणि माझं हेच आहे की माझं मंदिर अजूनही म्हणजे भव्य आणि सुंदर बनलं पाहिजे. आपलं नाव? माझं नाव मिलन टिपले आहे, मिलन ताराचंद टिपले. काय सांगा ना आपण या सुंदर पहाडीबद्दल? अशा पहाडीवर पर्वतावरती अशा प्रकारचे मंदिरं आणि स्थानाचा जीर्णोद्धार करणं आणि बनवणं हे इथल्या लोकांसाठी, इथल्या धार्मिक लोकांसाठी एक महत्त्वाची जागा राहते. आणि पर्वत म्हटल्यावर इथे छान झाडं, हवा या प्रकारच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आणखी देवाच्या सानिध्यात राहिल्यासारखा एक अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. तालुक्यातील मेटाउमरी या परिसरामध्ये आज दत्त टेकडी म्हणून जे प्लेस परिचित आहे अशा ठिकाणी आज प्रभू दत्तात्रय जयंतीनिमित्त या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे बघा मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अनेक भक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला. सकाळीपासून 12 वाजतापासून कार्यक्रम या ठिकाणी चालले, भजन कीर्तन आणि आता महाप्रसादाचा सुद्धा बघू शकता. आणि तिकडे वातावरण आहे, पहाड आहे, हा दत्त टेकडी म्हणतात त्याला. दत्त टेकडीवरती आज सुंदरचं आयोजन कार्यक्रम महाप्रसादाचा लाभ अनेक भक्तांनी घेतलेला आहे. तर असाच कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी होणार असे आयोजकांनी आपला संकल्प केलेला आहे आज. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम असाच आता समारोप होण्याच्या या स्थितीमध्ये आलेला आहे. तर मी आज या सर्व भक्तांना शुभेच्छा देतो आणि मी गोपाल बेताल, SP न्यूज, महाराष्ट्र न्यूज, नागपूर हिंगणा. धन्यवाद.